आपली स्वामीसमोर. तर बघू शकता इथं थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं ब्रेड असले त्याच्यानुसार घ्यायचं असते, तसं काही नाही. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पावच हिस्सा तांदळाचं पीठ टाकत आहे आई. म्हणजे हरभऱ्याचं पीठ 3 हिस्सा घेतलो आपण, तर एकच हिस्सा हे घालायचं, तांदळाचं पीठ घालायचं. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि लाल मिरची पावडर टाकायची. इथे येतानाच लाल मिरची पावडर टाका. हळद उगं थोडीशी टाकत आहे, नाहीतर लाल होतात वडे. आणि मिरची पावडर बेताने टाका, का तर भाजीत सुद्धा हिरवी मिरची असते. हे पीठ छान आपण थोडं थोडं पाणी टाकून छान कालवून घेऊया. जास्तही पातळ करायचं नाही पीठ, हे साधारण घट्ट ठेवायचं. आता इतकं असं साधारण घट्ट आहे म्हणून आईने 1-2 चमचे पाणी आणखी टाकून घेतलेलं आहे. बघू शकता आईने कशी केलेली आहे कन्सिस्टन्सी ह्याची, इतकी राहायचं असं. हे बघा असं पीठ टाकलं तर अशी एक सलग धार पडाव, तर ते पीठ एकदम छान भज्याचं चांगलं पीठ झालेलं आहे म्हणून कळते. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली थोडी पिठामध्ये. छान पीठ आता हे भिजतंय, आपण की नाही भाजी करून घेऊया. तर आता आपण भाजी करून घेऊया. थोडीशी राई टाकून घ्यायचं, थोडीशी जिरे, छान चटकू द्यायचं म्हणलं तर एकदम छान चव येते. आणि आता आपला हिरव्या मिरचीचा ठेचा, हिरवी मिरची आणि लसण घालून कुटून घेतलेला ठेचा आहे, तो ठेचा टाकून घ्यायचा. साधी सिंपल पटकन होणारी भाजी आहे ही. आणि ही भाजी त्या पावमध्ये भरून मस्त होतात वडापाव. वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण आणि पुन्हा पावामध्ये ठेवतो तसं का. छान ही बटाटे आपण जे फक्त उकडून घेतलेले बटाटे आहेत, कुस्करून घेतलेले आहेत, काही ह्याला मॅश केले नाही मी. अशी थोडीशी चंक्स ठेवायचे त्याचे, फोडी फोडी. ते आता खालीवरी करून घ्यायची भाजी. आणि हळद टाकून घ्यायची थोडीशी बटाट्यावरच, आणि मीठही टाकून घ्यायचं चवीनुसार. आणि वरून कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. तर छान अशी मिक्स करून घ्यायची भाजी. तर बघू शकता इथं छान एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे आपली. अशीच करून घ्यायची भाजी, सिंपल साधी छान होते. आता इथं बॅटर पण तयार झालं. आई थोडंसं ओवा हातावर चोळून टाकलेला आहे त्याच्यामध्ये. इकडं भाजी पण झालेली आहे. आता इकडे आम्हाला मोठे पाव भेटले नाहीत, छोटेच पाव आम्ही आणलेले आहेत. तर बघू शकता. तर ह्याला असं मधल्या बाजूनं कापून घ्यायचं आणि त्याच्या ह्याच्यामध्ये भाजी भरणार आहे आई. शकता भाजी किती सुंदर मस्त कलर आलेला आहे भाजीला. आता आई ह्याच्यामध्ये भाजी कशा प्रकारे लावते तेच बघा तुम्ही. कशाची चटणी लागत नाही, काही नाही. अशा प्रकारे हे बघा भाजी लावून घ्यायची. बघा असे करायचं आणि छान दाबून भाजी भरलं. सगळ्यामध्ये भाजी भरून घेते आई आता पहिल्यांदा. तुम्ही बघू शकता. आता असं सगळ्यामध्ये भाजी भरून घ्यायचं म्हणजे फास्ट होते सकाळच्या वेळेस नाश्त्याला करायचं असलं ना. आणि मग पिठामध्ये कोट करायचं आणि तळून घ्यायचं, एवढंच काम राहते. बघू शकता आई एवढे सगळे मध्ये भाजी भरून घेतलेली आहे बघा पावांमध्ये. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही वडापाव करायचं म्हटलं की खूप टेन्शन येते ना, तर ही इतक्या सोपी पद्धत दाखवत आहे ना आई. तुम्हाला भाजी वेगळी करायची, मग त्याला पिठामध्ये कोट करून तळायचं, ते सगळं टेन्शन गायब. आता हे एवढं मस्त होणार आहे ना, काहीच नाही टेन्शन. वडा आणि पाव वेगळ्या वेगळ्या खायच्या बदल्यात एकातच वडापाव. खेड्याची पद्धत आहे बघा, एकदम गावाकडली पद्धत. बघू शकता आई कसं कोट करून घेत आहे. एकदम छान चहू बाजूनं कोट करून घ्यायचं. आईनं पहिलंच तेल तापायला ठेवलेलं होतं थोडं. तर बघा तेल तापलंय का बघूया आपण. बघा किती मस्त तापलंय तेल. कोट केलेली आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊया हळूच. आणि हे बघा असं छान सोडून घ्यायचे, खूप छान होतात. जितके मावले तितके सोडा म्हणजे फटाफट होतात. अशी आईनं सोडून घेतलेले आहे. थोडंसं पीठ त्याच्यावर लागणार गेलं तर लावून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे छान 4 सोडून घेतलेले आहेत आईनं. बघूया कसं तळते. मंद गॅसवरच तळा म्हणजे एकदम छान होते. बघू शकता एकदम मस्त असे दोन्ही बाजूने आई तळून घेत आहे त्यांना छानपैकी. बघा किती मस्त आहेत, बघू शकता तुम्ही. असे छान खरपूस मंद गॅसवर तळून घ्यायचं. कलर किती सुंदर आलेला आहे त्याला, बघू शकता. इतके मस्त झालेले आहेत. आता हे हळूवार असे छान छान तळून घ्यायचे. जितके मावले तेवढे तेवढे काढून छान तळून घ्यायचे. असे छान खरपूस तळलं ना मस्त खायला खूप छान लागतात. ऐन वेळेस संध्याकाळची वेळ असली, चहाच्या वेळेस खायला आवडतात. सकाळी सुद्धा खातात. मुलं तर बाहेरला खातो म्हणतात, तेव्हा त्यांना घरातल्या घरात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे फटाफट करून देऊ शकता. मग तुम्हालाही हा संगम वडा आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पहिल्यांदा येतील.
आणि हा संगम वडा तुम्ही करून खाऊन बघा आणि ही